The Big Bang Story of Evolution. स्टुडंट्स, आपण पृथ्वी, सूर्य आणि हे सगळं मोठं युनिवर्स कुठून आलं असेल? तर स्टुडंट, आज आपण त्या महान सुरुवातीची गोष्ट ऐकत आहोत. बिग बँगची सुरुवात ही सायंटिस्ट म्हणायचे की 13.8 बिलियन इयर ॲगो संपूर्ण युनिवर्स एक अत्यंत लहान, गरम आणि डेन्स बिंदूमध्ये कंडेन्स झालेलं होतं. आणि त्यावेळी काय झालं की सडनली एक विशाल एक्सप्लोजन झाला आणि यालाच म्हणतात बिग बँग थेअरी. स्टुडंट, हा एक्सप्लोजन म्हणजे फक्त आवाजाचा ब्लास्ट नव्हता, तर तो होता एक्सपान्सन ऑफ स्पेस अँड टाईम इटसेल्फ. फ्रेंड्स, या युनिवर्सचं फॉर्मेशन हे बिग बँग नंतर युनिवर्स एक्सपांड होऊ लागला. सुरुवातीला फक्त एनर्जी होती, पण जसजसा टाईम गेला तसं काय झालं, त्या एनर्जीपासून लहान लहान पार्टिकल्स तयार झाले. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स पार्टिकल्स एकत्र आले आणि पहिले ॲटॉम्स तयार झाले. मेनली हायड्रोजन आणि हेलियम एक्सेट्रा. म्हणजेच काय फ्रेंड्स, द बर्थ ऑफ मॅटर इन द युनिवर्स. स्टुडंट्स, स्टार आणि गॅलेक्सीज हे ग्रॅज्युअली ॲटॉम्स एकत्र येऊन मॅसिव्ह क्लाउड बनले आणि त्या क्लाउडमध्ये ग्रॅव्हिटीमुळे प्रेशर आणि हीट वाढली आणि पहिले स्टार साइन होऊ लागले. मिलियन्स ऑफ इयर नंतर हे जे स्टार आहेत हे एकत्र येऊन गॅलेक्सीज तयार झाल्या. फ्रेंड्स, जे आकाशातील या मिल्की वेज आहेत, या गॅलेक्सी पण असाच तयार झालेल्या आहेत. तसेच जे सोलर सिस्टीम आहे, सोलर सिस्टीमचे जे फॉर्मेशन आहे हे ऑलमोस्ट 4.6 बिलियन इयर ॲगोपासून आणि डस्ट क्लाउड कोलॅप्स झाल्यामुळे आणि आपल्या ज्या सूर्याचा त्यावेळेस जन्म झाला. त्याचवेळी जे सूर्याभोवती फिरणारे जे डस्ट पार्टिकल आहेत हे एकत्र येऊन प्लॅनेट बनले आणि त्यामधील एक सुंदर प्लॅनेट म्हणजेच अर्थ. स्टुडंट, पृथ्वीची ज्यावेळेस ओरिजिन झाली त्यावेळी ती खूप गरम होती. कारण की जेव्हा ती गरम होती त्यावेळेस तिच्यामध्ये ग्रॅज्युअली ती थंड झाली, ओशियन तयार झाले. त्या ओशियनमध्ये केमिकल्स हे एकत्र येऊन सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झाले आणि हे मॉलिक्यूल्स आणखी कॉम्प्लेक्स होत गेले आणि शेवटी पहिले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले, प्रोबॅबली सिंगल सेल लाईफ फॉर्म झाली आणि फर्स्ट स्टेप ऑफ द इव्होल्यूशनची ही होती. ओके. आणि ज्यावेळी जे इव्होल्यूशनमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले त्यापासूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. फॉर एक्झाम्पल, जे फिशेसपासून ॲम्फिबियन्स किंवा रेप्टाईल्स, बर्ड्स, मॅमल्स अशी एक मोठी जर्नी तयार झाली आणि फायनली अराउंड 2.5 मिलियन इयर ॲगो जे अर्ली ह्युमॅन दिसू लागले. अँड टुडे आपण या संपूर्ण कॉस्मिक आणि बायोलॉजिकल जर्नीचा एक भाग आहोत. सो स्टुडंट, आपण सगळे स्टारडस्ट आहोत, कारण आपल्या ज्या शरीरातील इलेमेंट्स जे आहेत हे वन्स अपॉन अ टाईम स्टारमध्येच तयार झाले होते. हे अमेझिंग आहे नाही का? कारण की बिग बँगपासून ते मानवाच्या विचारशक्तीपर्यंतची जी ही स्टोरी आहे, म्हणजेच द स्टोरी ऑफ द इव्होल्यूशन.